पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला होता। यामध्ये जवळपास 26 जणांचा मृत्यू झाला आणि त्यातील 3 जण जे आहेत ते डोंबिवलीतले होते। आपण जर पाहिलं तर आपण डोंबिवलीतल्या भागशाळा मैदान या ठिकाणी आहोत। या ठिकाणी अत्रे कट्टा म्हणून या ठिकाणी हे सगळे ज्येष्ठ नागरिक जे आहेत ते या ठिकाणी आपण बघताय। हे ज्येष्ठ नागरिक जे आहेत ते ह्या कट्ट्यामध्ये दररोज सकाळी नेहमीप्रमाणे येत असतात आणि याच कट्ट्याला आपण जर पाहिलं तर हेमंत जोशी जे आहेत ते सहभागी होत होते आणि या सगळ्या मित्रांसोबत ते चर्चा करायचे किंवा त्यांचा वेगवेगळा जो सकाळचा ज्येष्ठ नागरिकांचा जो व्यायाम असेल तो देखील करायचे। आता खरं पाहिलं तर एअर स्ट्राईक झालेले आहे। त्यामध्ये 9 दहशतवाद्यांचे अड्डे जे आहेत ते उडवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे। त्यामुळे या सगळ्या हेमंत जोशी असेल किंवा मोने असतील या सगळ्या कुटुंबांचे हे सगळे मित्र आहेत हे आपल्यासोबत आहेत। आपण त्यांना विचारणार त्यांच्या काय भावना आहेत, काय सांगाल? खरं पाहिलं तर एअर स्ट्राईक झालेला आहे, मोठं पाऊल उचललेलं आहे, अगदी व्यवस्थित झालेलं आहे। पहिली गोष्ट लोक म्हणतात डिले झाला, असं नाही। कोणतीही गोष्ट करण्याआधी प्लॅनिंग करणं हे महत्त्वाचं। तुम्ही एक बघा, नुसतं लष्कराचंच हे नव्हे, प्लॅनिंग नव्हे तर तुमच्या फॉरेन मिनिस्टरनी जगातल्या प्रत्येक देशाबरोबर संवाद साधून आम्ही काय करणार आहोत किंवा त्यांचं मत आपल्याकडे वळवून घेणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। आणि या रीतीने पाहिलं तर ते देर इज नो डिले, कारण तुम्ही प्लॅनिंग करूनच सगळं करायला पाहिजे। आणि त्याच्याबरोबर सर्व जगातील इव्हन मुस्लिम राष्ट्रांनी सुद्धा ज्या वेळेला तुम्हाला पाठिंबा दिला की असं व्हायला नको होतं, त्याच्यानंतरच हा स्ट्राईक झाला। बरं, तुम्ही काही असं करू शकत नाही आज विमान उडवलं गेलं ते लगेच हे पडेल आणि त्याच्या पाठीमागं तुम्ही विमानाचे मेंटेनन्स किंवा जे काही बॉम्ब लावायचे ते कुठे लावायचे, कसे लावायचे, स्ट्राईक कुठं करायचा, टार्गेट कसं हे मान्य करायचं किंवा ठरवायचं हे सगळं महत्त्वाचं आहे। नुसतं कोणी म्हटलं की हल्ला केला की लगेच तुम्ही हे करा 24 तासात, असं होत नसतं। नक्कीच खरं पाहिलं तर तुमच्याकडे संजय जोशी जे आहेत ते येत होते सकाळी। या ठिकाणी तुमचा व्यायाम वगैरे किंवा वेगवेगळे तुम्ही या ठिकाणी चर्चा असतील, काही गप्पा असतील, खरं पाहिलं ते आज तुमच्यामध्ये नाही आहेत आणि भारताने फार मोठं पाऊल उचललेलं आहे, एअर स्ट्राईक झालेला आहे। काय समाधान व्यक्त करताय तुम्ही आणि कशा पद्धतीने हे जे आपले हल्ल्यामध्ये मयत झालेले आहेत त्यांच्याबद्दल आज तुमच्या काय भावना आहेत सगळ्या? खरं म्हणजे हे जे 3 आपल्या डोंबिवलीकर गेलेत, डोंबिवलीचे नागरिक गेलेत, अतिशय दुःख आहे। आणि ह्या 3 कुटुंबियांना म्हणजे हेमंत जोशी असतील, मोने असतील, संजय लेले असतील, ह्या 3 कुटुंबियांना खऱ्या अर्थानं आज त्यांना श्रद्धांजली मिळालेली आहे। हा जो हल्ला जो झाला आजचा, हा भारताने अगदी योग्य वेळी केलेला आहे। त्याचं कारण असं आहे की माहिती काढणं, शत्रूच्या गोटातली कुठे त्यांची जी अतिरेकीची स्थळं आहे ती शोधणं, ती पूर्णतः आणि निष्पाप नागरिक न जाणं याचा पुरेपूर दक्षता ही भारत सरकारने आणि आपल्या मिलिटरीने घेतलेली आहे। आणि हे खरं म्हणजे आपल्या मिलिटरीचं म्हणजे आपलं जे सैन्य दल आहे यांचं खऱ्या अर्थानं चांगलं योगदान आणि चांगलं यश आहे असं मी म्हणेन। नक्कीच खरं पाहिलं तर फार मोठं यश मिळालेलं आहे। 15 दिवस झालेले त्या घटनेला डोंबिवलीमध्ये शोककळा पसरली होती आणि 15 दिवसानंतर खरं पाहिलं तर जे 26 जण मृत्युमुखी पडले, आज खऱ्या अर्थाने आपल्या देशाने, आपल्या सैनिकांनी एक प्रकारची एक श्रद्धांजली आणि ऑपरेशन सिंदूर अशा प्रकारचं देखील त्याला नाव देण्यात आलेलं आहे। तर काय वाटतंय आपल्याला, आपले मित्र आज तुमच्यामध्ये नाही आहेत? खरं म्हणजे दहशतवाद हा आपल्या भारताचाच नाही तर पूर्ण जगाला त्रास आहे। कारण दहशतवाद ही माणसाची विकृती आहे आणि ही विकृती संपवायलाच पाहिजे। आणि आपण जे भारताने आज तो हल्ला करून जे दाखवून दिलं जगाला असं करणं योग्य आहे, तर या कृतीला सगळं जग पाठिंबा देईल आणि पूर्ण भारतातून नाही पूर्ण जगातून हा आतंकवाद नष्ट झाला पाहिजे अशी सगळ्यांची इच्छा आहे। मला खूप आनंद झाला या कृत्याबद्दल, अभिनंदन भारताचं। नक्कीच तुमचे मित्र होते या ठिकाणी, खरं पाहिलं तर डोंबिवलीकरच 3 जण जे आहेत ते गेलेले आहेत। काय वाटतंय तुम्हाला, कसं समाधान व्यक्त करता या सगळ्या घटनेमध्ये? खरं म्हणजे आम्हाला त्या दिवशी अतिशय हे धक्का बसला विशेष म्हणजे, आणि विशेष म्हणजे इथंच 3 प्रेतं आणून देऊन श्रद्धांजली वाहिली। अख्खं डोंबिवली इथं हजर होतं त्यावेळेस, म्हणजे इतका तो शॉकिंग होता। आणि ह्या समोरच्या बिल्डिंगमध्ये हेमंत जोशी राहतात,
तर अशा दृष्टीने त्याचा आम्हाला आज एक असं वाटलं की काय हरकत नाही, झाला आपण बदला हे घेतलं, त्यांच्यावर हल्ला केला आणि हा व्हायलाच पाहिजे. कारण हे फार महत्त्वाचं आहे. कारण जगाला त्या माणसांना असं कळायला पाहिजे की बाबा आपल्यावर सुद्धा असं येऊ शकतं. म्हणून मी मागा म्हटलं तसं त्यांचे 2600 लोक गेले पाहिजेत असेल आणि त्यांना धडा शिकवला पाहिजे की अतिरेकीपणा आतंकवाद करू नका, शांततेने राहा. आणि तुम्ही जर अशा पद्धतीने वागत असाल तर तुम्ही जगाच्या नकाशावरून नष्ट होणार. काही जरी झालं तरी तसं होणारच आहे. आता सगळे पेटलेत, जनतासुद्धा पेटलेली आहे आणि हे आजचं झालं ना ते अतिशय चांगलं झालेलं आहे. हे जशाच तसं उत्तर दिलंच पाहिजे. तर याबाबत आम्हाला आज बरं वाटलं. खरं म्हणजे खरी श्रद्धांजली आज भारत सरकारने आमच्या ह्या तिन्ही ह्यांना वाहिली असं मला यावेळेस वाटतं. तुमच्यामध्ये दररोज सकाळी येणारे जोशी आज नाही आहेत आणि कशा पद्धतीने त्यांना मिस करताय तुम्ही, आणि खरं पाहिलं तर एअर स्ट्राईक झालेला आहे, त्यामध्ये कसं वाटतंय तुम्हाला? या सगळ्या घटनेमध्ये काय समाधान वाटतंय का? नाही, त्यांच्यावर जे काही संकट आलं ते फार मोठा दुःखाचा डोंगर आहे. असा उद्या आपल्यावरही येऊ शकतो. त्याच्याऐवजी जर हे सरकारचं ऑपरेशन जे चालू आहे ते एकदम उत्तम आहे. समूळ नायनाट झाला पाहिजे दहशतवादाचा, असं माझं तर स्वतःचं मत आहे आणि सगळ्या देशांनी या गोष्टीला पाठिंबा द्यावा. नक्कीच देश पाठिंबा देणार आहे. काय तुम्ही काय सांगाल, काय वाटतं तुम्हाला की अशा पद्धतीने हे सगळा एअर स्ट्राईक झालेला आहे आणि खरं पाहिलं तर 3 जण डोंबिवलीकर जे आहेत ते गेलेले आहेत यामध्ये, तर फार मोठं पाऊल उचललेलं आहे. कसं समाधान व्यक्त करता यामध्ये? हेमंत जोशी, मी इथेच जवळ उषा अपार्टमेंट म्हणून राहतो आणि हेमंत जोशीचं जन्म वगैरे किंवा त्याचे वडील हे आमच्याच इमारतीत ग्राउंड फ्लोअरला राहत होते. त्यानंतर सावित्रीमध्ये त्याच्या हेमंतच्या लग्नाच्या वेळी तो इथे सावित्रीमध्ये राहायला आला, बागशाळा ग्राउंडच्या बाजूला. पण त्यांच्या किंवा त्यांच्या वडिलांचं किंवा त्यांच्या कुटुंबाचं म्हणजे इतकं साधी माणसं, सज्जन माणसं, कुणाच्या आल्या गेल्यात नसलेली माणसं आणि जे 10वी झाली म्हणून मुलाला घेऊन आणि फॅमिलीला घेऊन ते काश्मीरला जातात. मला ते कपडे खरेदी करताना भेटले होते, त्याच्या निघायच्या आदल्या दिवशी भेटले होते. पण हसतमुख कायम, म्हणजे त्याचा हसरा चेहरा असायचा. आणि माझ्याकडे म्हणजे तो कधी कधी ना थोडं भिक्षुकीचं पण हे करायचं, म्हणजे कसं कोणाला गरज लागली तर तो नोकरी करायचा, भिक्षुकी करत नव्हता. पण माझ्याकडे अल्टरनेट इयरला गणपती असतो, तर गणपतीच्या पूजेसाठी पण मी त्याला रिक्वेस्ट करायचा आणि तो दरवेळी, किंवा आमच्या इमारतीची सत्यनारायणची पूजा वगैरे त्याला पण तोच सांभाळायचा, यायचा. सगळ्या प्रकारची मदत करणं वगैरे अशा प्रकार. तर मला सांगण्याचा उद्देश काय आहे की एक नागरिक म्हणून हे जे कोण आतंकवादी तयार केले जातात आणि त्यांच्या मार्फत पोळ्या भाजल्या शिकवल्या जातात, ह्या पाकिस्तानने तेच आयुष्यभर हेच केले आहे, त्यांच्या नेत्याने पण हेच केलं आहे आणि त्यांनी हे तयार करणं आणि त्यांच्या मार्फत सगळ्या जगाला सतावणं आणि निष्पाप लोकांचे बळी घेणं. आज किती म्हणजे मी तर सांगू शकत नाही, इतकं ते अन्याय करणारी घटना त्या ठिकाणी केलेली गेलेली आहे. आणि आज नाही अशा प्रकारचे स्ट्राईक की ते POKमध्ये जे काही 43 शिल्लक काय अड्डे आहेत ना, ते सगळेच उद्ध्वस्त केले पाहिजेत. आतंकवादी नावाला राहिला ना पाहिजे, तो थरथर कापला पाहिजे. आणि हे सरकार करता आहे, त्याला सगळे भारतीय किंवा नागरिक म्हणून आमचा संपूर्ण पाठिंबा आहे. आणि जय हिंद, जय भारत. काय सांगाल, 15 दिवस खरं पाहिलं तर 15 दिवसानंतर मोठी कारवाई करण्यात आलेली आहे. डोंबिवलीतले 3 जण गेले आहेत या सगळ्या दहशतवादी हल्ल्यामध्ये. तुमच्यामध्ये खरं पाहिलं तर जोशी येत होते. आता काय वाटतंय तुम्हाला, काय समाधान व्यक्त करता की मोठी कारवाई जी आहे ती देशाने केलेली आहे? हे जोशी, लेले आणि मोने हे आज जरी आमच्या देहाने नसले तरी त्यांची आत्मा इथे वावरतो आहे आणि त्यांच्या रूपाने एक ठिणगी पडली आहे आणि त्या ठिणगीचं रूप आता आगीत होणार आहे. आता आम्ही थांबणार नाही आहोत, हे या एअर स्ट्राईकने दाखवलेलं आहे. कारण मी 47 सालापासून सगळ्या घटना मी आठवू शकतो आणि सतत मला मनात खंत वाटत असते की किती वर्ष भारत सामर्थ्य असून मार खात बसणार. त्याचं हे उत्तर मिळालं आहे.
मला तरी म्हणजे आता माझे काही वर्षच राहिलेली आहेत, त्या वर्षात मला समाधानाने जीवन जगता येईल ही काहीतरी आशा आहे. भारत उभारतोय आणि तो सामर्थ्यशाली खऱ्या अर्थाने आहे. आम्हाला आता कोणीही दाबू शकणार नाही हे या एअर स्ट्राईकमधनं सिद्ध झालेलं आहे. तर हा एअर स्ट्राईक इथेच थांबता कामा नये. संपूर्ण पाकव्याप्त काश्मीर आपण ताब्यात घेतला पाहिजे आणि तो अखंड काश्मीर म्हणून जाहीर केला पाहिजे. कारण का आता आपल्या जागतिक पार्श्वभूमी आमच्या बाजूनी आहे. परवा जी UN सिक्युरिटी काउन्सिलची मीटिंग झाली त्याच्यामध्ये एकूण एक सभासदांनी दहशतवादाविरुद्ध आवाज उठवला आहे की हे कुठेतरी थांबलं पाहिजे. त्याचा फायदा आपण घेतला पाहिजे आणि त्या फायद्याचं हे करून जसं शिवाजी महाराज नेहमी फायदा आपल्या बाजूने काय आहे परिस्थिती हे जाणून ते हल्ला करायचे आणि प्रतिस्पर्ध्याला नामोहरम करायचे. ती वेळ आता आलेली आहे. तर आता मोदी सरकारने इथे थांबता कामा नये. हिंदुत्वाचा खरा आवाज जगाला ऐकवू दिला पाहिजे. बस नक्कीच अशा पद्धतीने हे जे डोंबिवलीकर होते, जसं म्हटलं तर अतुल मोने असतील, हेमंत जोशी असतील आणि संजय लेले असतील, हे तिघं जे आहेत ते दहशतवादी हल्ल्यामध्ये त्यांचं निधन झालेलं आहे. आणि आपण याच भागशाळा मैदानामध्ये आहोत. आपण भागशाळा मैदान दाखवण्याचा प्रयत्न करू. या ठिकाणी डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी देखील या तिघांचे स्मारक उभारण्याची मागणी केलेली आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने देखील याबाबत प्रस्ताव जो आहे तो तयार केलेला आहे आणि या मैदानाचा विकासाबरोबरच या तिघांची देखील स्मारक जे आहेत या ठिकाणी उभारण्यात येणार असल्याची माहिती देखील महापालिकेने दिलेली आहे. त्यामुळे आजचा जो हा अतिरेक कट्टा जो आहे, ज्येष्ठ नागरिकांचा कट्टा जो आहे, या कट्ट्यामध्ये देखील आज हे सगळे त्यांचे मित्र आज नसल्यामुळे त्यांना कुठेतरी ते शरीराने जरी नसले तरी मनाने देहाने म्हणजे या ठिकाणी आमच्यासोबत आहेत. मात्र आज जो भारताने जे मोठं पाऊल उचललेलं आहे या बाबत या तिघांच्या मित्रांनी जे आहे ते समाधान व्यक्त केलेलं आहे. सुरेश काडे, ABP माझा, डोंबिवली. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.